जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा खऱ्या अर्थाने साऱ्या जगाला दैवत्वाचा संदेश देणारे जगद्गुरु तुकोबार आहे. ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2-2 छत्रपती बहाल केले. त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ हातामध्ये तलवार घेऊन माणसं कापून स्वराज्य उभारत नाही, तर त्या काळासाठी जगातलं सगळ्यात सुंदर आपण ग्रंथ लिहिला पाहिजे म्हणून वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ आणि 32 उपग्रंथांचे लेखन करणारे शास्त्रवीर छत्रपती संभाजी महाराज. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली. पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय इथल्या माणसालाच वाघासारखं जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. तसेच आपण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बसलेलो आहोत त्याच या मातीमध्ये 450 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांना मान देऊन ज्या मर्द मावळ्यांनी या स्वराज्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं, अशा 18 पगड जातीच्या मर्द मावळ्यांना मी तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांच्या कडकडात प्रथमतः अभिवादन करतो. खरं तर दादांनो, आपण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो तो महाराष्ट्र म्हणजे काय? अरे महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र. शाहूंच्या पुरोगामी लढ्यांचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा व महात्मा ज्योतिराव फुलेंच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र. इतिहासाचा साक्षात्कार, समतेचा प्रसार व अखंड भारताचा आधार म्हणजे माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदुबळी दलितांचा, 109 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या आमच्या जिगरबाज मर्द मावळ्यांचा महाराष्ट्र, आमच्या जिगरबाज मर्द मावळ्यांचा महाराष्ट्र. खरं तर 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 450 वर्ष होऊन गेली. जो राजा या मातीसाठी झटला, ज्या राजाने या मातीसाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं, तो मावळ्यांचा वाघ अनंतात विलीन झाला. पण आजही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांना आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात किंमत आहे. खरं तर लाखो लोक रोज जन्माला येतात आणि रोज मरतात. लाखो लोक रोज जन्माला येतात, रोज मरतात. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कितीतरी लोक रोज जन्माला आली आणि रोज मेली. त्यांच्या मृत्यूची नोंद सुद्धा इतिहासाने ठेवली नाही. पण असा एक राजा या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला, ज्याच्या जगण्याची, ज्याच्या जन्माची नव्या नव्या ज्याच्या मृत्यूची नोंद सुद्धा या महाराष्ट्राच्या इतिहासाला, या जगाच्या इतिहासाला ठेवावी लागली. दादांनो, येणाऱ्या काळानं जर आपल्याला विचारलं की बाबांनो आपण कोणाच्या देशातनं आलात, तर छातीत ठोकून सांगायचं ज्यांनी मरणाला सुद्धा लाजवलं आणि आलेल्या मरणाला सुद्धा जगायला शिकवलं, अशा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीतनं आम्ही आलोय. ही आमची ओळख आहे. 385 वर्षापूर्वी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. खरं तर शेतकऱ्यांच्या बळावरती उभारलेली ही जगातली सगळ्यात मोठी क्रांती असं या स्वराज्याचं आपल्याला वर्णन करता येईल. सैनिकांच्या बळावरती राज्य निर्माण करता येतात, सैनिकांच्या बळावरती राज्य जिंकता येतात, स्वराज्य उभा करता येतं. पण हातामध्ये नांगर धरणाऱ्या शेतकऱ्याच्या हातामध्ये समशेरी देऊन त्या शेतकऱ्यांच्या बळावरती सुद्धा स्वराज्य उभा करता येतं. हा आदर्श या मातीला जर कोणी घालून दिला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी दिला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये शेतकऱ्यांची, मोठ्या प्रमाणात शेतकरी पुत्रांची निवड केली. कारण ज्या व्यक्तीचा संबंध थेट मातीशी येतो दादांनो, तीच व्यक्ती, तीच माणसं या मातृभूमीच्या रक्षणासाठी उभी राहतात. म्हणून आज एकाही डॉक्टरचं पोरगं मिलिटरीत नाही, आज एकाही इंजिनियरचं पोरगं मिलिटरीत नाही, तर आज पोरगं मिलिटरीमध्ये कोणाचं आहे? ज्याची आई दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाते आणि ज्याचा बाप रातचं कालवून सकाळी गरम करून खातो, त्याचाच पोरगा दादांनो आज रायफल घेऊन देश सांभाळतो. हे महाराजांनी दाखवलेली एक जिद्द आहे, हे महाराजांचं कर्तृत्व आहे. खरं तर महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये, आपल्या सैन्यामध्ये शेतकऱ्यांची निवड केली. कारण दादांनो, जे सैनिक
शेतकरी कुटुंबामधून येतं, त्या सैनिकाला दुसऱ्याची शेती बघितल्यावरती त्याला स्वतःची पिकं आठवतात, त्याला दुसऱ्याच्या शेतातली पिकं बघितल्यावरती स्वतःच्या शेतातली पिकं आठवतात. मग असं सैनिक कधीच दुसऱ्याच्या शेताची नासधूस करत नाही. त्याला दुसऱ्याची मायमाऊली बघितल्यावरती स्वतःच्या घरातली मायमाऊली आठवते. मग असं सैनिक कधीच परस्त्रीच्या पदरालाही हात लावत नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये महाराजांच्या एकाही मावळ्यानं परस्त्रीला हात लावल्याची नोंद आज इतिहासात सापडत नाही. तुकोबाराय म्हणायचे की बोले तैसा चाले त्याची वंदावली पाऊले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आदर्श आहे. महाराजांचं एक वाक्य होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला की एक वाक्य सांगितले, तिला रयतेला एक घोषणा सांगितली की मडे झाकून या करती पेरणी. म्हणजे स्वराज्याच्या कामामध्ये एका मावळ्याचं जर निधन झालं तर त्याचं मड झाकून काळ्या आईची आपण सेवा केली पाहिजे. हा आदर्श या मातीला जर कोणी घालून दिला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दिला. दादांनो, मी जाणीवपूर्वक विधान करतो की छत्रपती शिवाजी महाराज हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रेरणादायी राजे आहेत. अहो बघा ना, इस्रायल देशाचे परराष्ट्र मंत्री 19 फेब्रुवारी 2020 रोजी म्हणजे मागच्या वर्षी शिवजयंतीला असं विधान करतात की इस्रायल देशाच्या चारही बाजूला शत्रुराष्ट्र प्रबळ आहे तरी ते आमच्यावरती आक्रमण करू शकत नाहीत. याचं कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. इस्रायल देशाचे परराष्ट्र मंत्री मागच्या वर्षी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला विधान करतात. कधी आसामला गेलात तर आसामला ब्रह्मपुत्र नावाची नदी आहे. त्या ब्रह्मपुत्र नावाच्या नदीच्या किनाऱ्यावरती गुवाहाटी नावाचं शहर आहे. गुवा म्हणजे सुपारी, हाट म्हणजे बाजार, जिथं सुपारींचा बाजार भरतो म्हणून त्या शहराचं नाव पडलं गुवाहाटी. तिथं त्या गुवाहाटीचा जो आसामचा जो राजा आहे, ओहम नाव त्याचं, त्या ओहम राजाचा जो सेनापती होता त्याची मुघलांची प्रचंड असं युद्ध झालं आणि प्रचंड अशा मोगली फौजेचा त्या आसामच्या ओहम राजाच्या सेनापतीनं सपशेल पराभव केला. खबर त्या ओहम राजाला कळाली आणि ओहम राजानं त्या सेनापतीला बोलवून घेतलं आणि सेनापतीला विचारलं की बाबा, एवढ्या मोठ्या प्रचंड फौजेचा पराभव तू कोणाच्या बळावरती केलास? तर तो ओहम राजाचा सेनापती म्हणतो की एवढ्या मोठ्या प्रचंड सेनेचा पराभव मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बळावरती केला. ही छत्रपती शिवाजी महाराज नावाची ताकद आहे. आपल्या राजाची कीर्ती किती महान आहे. मध्यंतरी त्या ओहम राजाचा जो सेनापती आहे त्याची आणि मुघलांची काही पत्र सापडलेत. ओहमचा राजा, ओहम राजा, त्याचा सेनापती छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कार घेतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतोय. हे आपल्यासाठी किती मोठं कर्तृत्व आहे. आपल्या राजाची कीर्ती किती महान आहे, आपल्या राजाची कीर्ती किती अफाट आहे. हे सारं शिवाजी महाराजांनी मिळवलं, स्वतःच्या कर्तृत्वातून कमवलं आणि सर्वसामान्य रयतेसमोर एक आदर्श उभा केला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या मातीसाठी जे जे केलं ते इथल्या मावळ्यांनी स्वतःच्या प्राण जीवात आणून करून दाखवलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना हे जगाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रेरणादायी राजे असं म्हणलं जातं. दादांनो, या जगातला सगळ्यात मोठा मॅनेजमेंट गुरु जर कोण असेल तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी सॉल्ट ॲनालिसिस केलं. राजांनी लिंबू पोरं गोळा केली, त्यांच्या हातात शस्त्र दिली आणि सांगितलं की आपल्याला स्वराज्य उभा करायचा आहे. राजांनी कुठे बॅनरबाजी केली का की आज सैन्यात सैनिक भरायचे आहेत म्हणून? राजांनी कुठं ढोलताशे बडवले का? नाही. छोटी छोटी पोरं, त्यांच्यामध्ये जे नाविन्य आहे ते महाराजांनी शोधलं आणि त्याच्याकडे ती जबाबदारी दिली. एकदा तुमच्यासारखा असाच एक जंगलामध्ये महाराज काय करायचे की समजा एखाद्या शत्रूला कळू नये की आपली स्वराज्याची गाठ बांधली जात आहे. त्या काळात स्वराज्य एवढं उमललेलं नव्हतं, स्वराज्य एवढं फुललेलं नव्हतं, स्वराज्याचा विस्तार झालेला नव्हता. त्यावेळी महाराज काय करायचे की आपल्या सवंगड्यांना प्रशिक्षण हे जंगलामध्ये द्यायचे. जंगलामध्ये लहान लहान पोरं असायची, त्यांना विटीदांडूचं शिक्षण द्यायचे, त्यांना वेगवेगळे तलवारबाजी शिकवायचे, त्यांना हत्तीशाळा शिकायची, त्यांना घोडशाळा शिकवायचे. मग महाराज काय करायचे, एखादा अनोळखी व्यक्ती येताना दिसला तर महाराज काय करायचे की जंगलाच्या बाहेर 2 पोरं उभी करायची आणि त्यासनी सांगायचे की बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसला तर तू फक्त कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढ, म्हणजे आम्हाला समजून जाईल की बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येत आहे. मग बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसला की जंगलाच्या बाहेर उभे केलेले 2 पोरं कुठल्या तरी प्राण्याचा किंवा पक्षाचा आवाज काढायचे. खबर महाराजांना कळायचे. महाराज तलवार ढाल तिथंच लपवून ठेवायचे आणि तिथं विटीदांडूचा खेळ चालू करायचे, कारण बाहेरच्या शत्रूला कळू नये की आज स्वराज्याची गाठ बांधली जात आहे.
दादांनो, बाहेरून एकदा बहिर्जी नाईक येत होते. बहिर्जी नाईकांना बघितल्या जंगलाच्या बाहेर उभे केलेल्या 2 पोरांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. बहिर्जी नाईक आत आले. आत आल्यावरती महाराजांच्या समोर उभा राहिले. महाराजांना मुजरा केला आणि राजांना म्हणाले, राज, तुमच्या स्वराज्यात मला काम करायचं आहे राज, तुमच्यासाठी लढायचं आहे राज, इथल्या रयतेसाठी मला लढायचं आहे राज. तसं राजा म्हणाले, बाळ, तुझ्यात कुठला चांगला गुण आहे? तसे बहिर्जी नाईक म्हणाले, राज, तो गुण तुम्ही शोधावा. आणि बहिर्जी नाईक जायला निघाले. बहिर्जी नाईक 2-4 पावलं पुढे गेले, पुन्हा माघारी आले आणि राजांना म्हणाले, राज, जंगलाच्या बाहेर जी तुम्ही 2 पोरं उभी केला असा, त्यासनी सांगा की मोऱ्या दिसात वरडत नसत्यात म्हणून. एवढाच गुण बहिर्जी नाईकांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी हेरला आणि बहिर्जी नाईकांना गुप्तहेर खात्याचं प्रमुख केलं. दादांनो, तुम्हाला सांगतो, आपल्या भागापासून 25 किलोमीटर अंतरावर बानूरगड नावाची समाधी आहे. स्वराज्याचे गुप्तहेर खातं ज्यांच्याकडे होतं, ज्यांच्या हाताखाली 4000 गुप्तहेर काम करत होते. शत्रूच्या नाकातला केस जरी काढून आणला ना तरी शत्रूला कळत नव्हतं, अशी ज्यांच्या गुप्तहेर खात्याबद्दल म्हणलं जातं. महाराजांचा इतका विश्वास होता त्यांच्या सहकाऱ्यांवरती की बहिर्जी नाईक हे असे एकमेव व्यक्ती होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणी वेसामध्ये जायला त्यांना परमिशन होती. आऊसाहेब सोडले, मासाहेब सोडले आणि छत्रपती शिवराय सोडले तर त्यांच्या राणी वेसात जायला कोणालाच परमिशन नव्हती. ती फक्त बहिर्जी नाईकांना नव्हती. एवढा विश्वास महाराजांना बहिर्जी नाईकांना होता. बहिर्जी नाईकांबद्दल असं म्हणलं जातं की एखादी जर कामगिरी करून आली किंवा एखादा व्यक्ती मोहीम घेऊन आला, महाराजांकडे आला, तर तो व्यक्ती महाराजांना विचारायचा की राज, ही मोहीम अगोदर कुणाला तर माहिती आहे का काय? तेव्हा राजे हसून म्हणायचे, बहिर्जी नाईक तर माझे डोळे आहेत, त्यांना अगोदरच ही कल्पना असणार आहे. एवढा विश्वास आणि एवढी तळमिळता बहिर्जी नाईकांबद्दल कुणाला असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना होती. राजे एकदा जंगलातून जत्रेला जायला निघाले. जत्रेत जात असताना दादून समोर एक दांड हत्तीच्या रानरेड्याच्या ताकदीचं एक पोरगं चालत येत होतं. त्या पोराला बघितला राजा म्हणालं, यसाजी, हे पोरगं मला माझ्या स्वराज्यात हवं आहे बघा. तसं यसाजी गेले, त्या पोराला धरलं आणि महाराजांच्या समोर आणून उभा केलं. धिप्पाड वजनाचं पोरगं. महाराजांनी त्याला विचारलं, काय करतोस रे तू? तस ते पोरगं म्हणालं, काय नाही जी, खातो पितो आणि झोपतो. राजा म्हणाले, माझ्या स्वराज्यासाठी काम करणार का? माझ्या रयतेसाठी काम करणार का? इथल्या जनतेसाठी काम करणार का? तस ते पोरगं म्हणालं, काय करावं लागेल जी? तसं राजा म्हणालं, काय नाही, खायचं प्यायचं झोपायचं आणि कोणा आडवं आली की कापायचं, बस. एवढंच काम त्यानं केलं. त्या मावळ्याचं नाव संभाजी कावजी कोंढाळ. या हिऱ्याचा उपयोग कुठे केला महाराजांना माहिती आहे? महाराजांचं बौद्धिक शास्त्र बघा. या हिऱ्याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधावेळी केला. कारण अफजल खान आणि बहिर्जी नाईक एकाच वजनी गटातलं होते. म्हणजे दादा, कुस्तीत पैलवान उतरायचं म्हटल्यावर एकाच वजनी गटातलं पाहिजे. ती नाही कुस्ती रंगत नाही. महाराजांची बुद्धी तिथं वेध घेते. त्या बहिर्जी नाईकांना आणि संभाजी कावजी कोंढाळांना स्वतःच्या सैन्यात घेतलं आणि संभाजी कावजी कोंढाळांना स्वतःचा अंगरक्षक नेमला. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे नाविन्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मावळ्यांवरती विश्वास का होता तुम्हाला माहिती आहे? किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकाही मावळ्यांनी स्वराज्यामध्ये फंदपितुरी केलेली एकही गोष्ट सापडत नाही. याचं कारण तुम्हाला दादांनो माहिती आहे? याचं कारण एकच होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं सैनिक हे इमानासाठी लढत होतं आणि मोगलांचं सैनिक हे इनामासाठी लढत होतं. माझे शब्द जरा अवघड आहेत, थोडं ध्यान देऊन ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांचं सैनिक हे इमानासाठी लढत होतं. म्हणजे दादांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं सैनिक हे सोल्जर होतं आणि मोगलांचं जे सैनिक होतं ते सॅलरी सोल्जर होतं. सोल्जर आणि सॅलरी सोल्जरमध्ये फरक असतो. सोल्जर हे महाराजांसाठी रयतेसाठी काम करत असतात आणि सॅलरी सोल्जर हे पैशासाठी पगारासाठी काम करत असतात. आजची जी आमची इंडियन आर्मी आहे, आजची जी आमची पोलीस व्यवस्था आहे, हे सगळे सोल्जर आहेत आणि जे आतंकवादी आहेत हे सॅलरी सोल्जर आहेत. पण आमच्या मावळ्यांचा जसा मावळ्यांवरती विश्वास होता, आमच्या रयतेचा जसा मावळ्यांवरती विश्वास होता, पण आमच्या या तरुण वर्गाचा, आजच्या या जनतेचा आज पोलिसांवरती किती विश्वास आहे? दादांनो, पुण्याला एक आजी राहत होती. त्या आजीला आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी 500 रुपये हवे असतात. त्या आजी आजूबाजूला सगळ्याला 500 रुपये मागते, तिला 500 रुपये कोणी देत नाही. शेवटी ती पंढरपूरच्या विठ्ठलाला पत्र लिहिते की विठ्ठला पांडुरंगा, तू किती दयाळू आहेस, मी 20 वर्ष झाली तुझी वारी करते,
माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मला 500 रुपये पाहिजेत, तू मला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी 500 रुपये पाठव. वर लिहिते प्रति पांडुरंग विठ्ठल मंदिर, तालुका सांगोला, जिल्हा पंढरपूर असं लिहिते आणि ते पत्र तयार करते. आणि बाहेरून एक पोलीस कॉन्स्टेबल चाललेले असतात, त्यांच्या हातात ते पत्र देते आणि सांगते की साहेब जाता जाता एवढं पत्रपेटीत टाका. ते पोलीस कॉन्स्टेबल ते पत्र घेतात आणि जायला निघतात. जाता जाता ते पत्र वाचतात. पोलीस कॉन्स्टेबलला वाटतं की ह्या बाईला वेड लागली की काय. बरं हिला 500 रुपये कोण आणून देणार आहे. बरं विठ्ठलाकडे जायचं असेल तर एकतर मरावं लागतं, नाहीतर काहीतरी चांगलं पुण्य करावं लागतं, तरच आपल्याला देव न्यायला येतो. ते पोलीस कॉन्स्टेबल पोलीस स्टेशनमध्ये जातात. प्रत्येक पोलिसाकडून 10-10 रुपयाची कॉन्ट्री गोळा करतात. 300 रुपये गोळा होतात आणि ते 300 रुपये त्या आजीच्या पत्त्यावरती पाठवतात. त्या आजीला ते पत्र मिळतं, पैसे मिळतात. आजी परत पंढरपूरच्या विठ्ठलला पत्र लिहायला चालू करते की विठ्ठला पांडुरंगा, तू किती दयाळू आहेस, तू भक्तांची मागणी लगेच मान्य करतोस. तू माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी 300 रुपये पाठवलेस, 500 रुपये पाठवलेस, पण मला माहिती आहे, खाली लिहिते की मला माहिती आहे की विठ्ठला पांडुरंगा की तू 500 रुपयेच पाठवले असणार आहेत. मध्ये म्हणे पोलीस कॉन्स्टेबलनं 200 रुपये हाणला असणार आहेत. म्हणजे पोलिसांनी कसं जगायचं हा विचार कधीतरी आपल्या मनामध्ये आला पाहिजे.